मुंबई, ठाणे, रायगड सह राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे। सकाळपासूनच पाहायला गेलं तर मुंबईसह इतर उपनगरांमध्ये रिमझिम पावसाची सुरुवात झालेली आहे। मी सध्या उभा आहे मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरात आणि आपण पाहू शकतो सकाळपासूनच मुंबई आणि आसपासच्या शहरात ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडताना दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर पावसाचा जोर सध्या तरी कमी असला तरी ज्या पद्धतीने हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनुसार दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आणि त्याचमध्ये समुद्राची भरती यामुळे अनेक सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि या अनुषंगानेच प्रशासन असेल किंवा शासन असेल हे सज्ज झालेलं पाहायला मिळत आहेत। काल रात्रीपासूनच ठाणे असेल, कल्याण असेल या ठिकाणी प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवरती आलेलं आहे। अनेक ठिकाणी नदीच्या व समुद्राच्या किनाऱ्यावरती प्रशासन या ठिकाणी नदी आणि समुद्राच्या ठिकाणी जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन देखील करत आहेत। तर दुसरीकडे आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवशी काम असेल तरच बाहेर पडावा। पाऊस जोरात या ठिकाणी पडणार आहे आणि मुसळधार पावसाचा मोठ्या प्रमाणात सखल भागामध्ये फटका बसणार आहे अशा प्रकारचे आव्हान देखील प्रशासनाकडून केले जात आहेत। सध्या तरी पाहायला गेलं तर रेल्वे असेल त्याचबरोबर वाहतूक असेल पूर्णपणे सुरळीत आहे। मात्र दुपारनंतर पावसाचा जोर अशाच प्रकारे कायम राहिला तर अनेक सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सध्याचं चित्र पाहिलं तर कुठेतरी पावसाचा जोर हा या ठिकाणी कमी दिसला तरी दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याचबरोबर समुद्राला व नदीला मोठ्या प्रमाणात भरती असल्याने अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन रोशनसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।